मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबईतील संरक्षक भिंतीच्या कामांमध्ये गौड बंगाल केलं असल्याचं पुन्हा एकदा निदर्शनास आलंय। अंधेरी पूर्व भागात महाकाली गुंफा परिसरामध्ये अनेक ठिकाणी भिंतीचं काम केलं असल्याचं सांगण्यात आलं, मात्र ज्या ठिकाणी बांधकाम केलं असल्याचं सांगितलं त्या ठिकाणी भिंतच नसल्याचं समोर आलंय। अजित, तुम्ही किती वर्षापासून राहता मी इथे? जवळजवळ 35 वर्ष झाली मला इथे। इथे भिंत पडली होती, बांधले का नव्याने काय भिंत? नाही बांधलेली, तेव्हा अर्धवट त्यांनी बांधत होते, तर अर्धवट काम ठेवल्याने गेले बुर्जी पटेल। तसंच आहे अजून? हा, तसंच आहे अजून, तसंच आहे। गटर तुटले आणि गटर सगळं तुटलेलं आहे। त्याने आता पलाशीच करून घेतलं हा आणि बांधकाम केलं, दुसरं काय आतून भरून तिकडे केलं नाही ते लोकांचा। हा, सगळं कोसळले होत्या। मी आता मला 2020ला आलं मी इकडे। आमच्या समोर काय काम नाही केलं इकडे। ती वरती पडलेली ती वरतीच काढलं, खाली तोडून काढलं नाही। ते लोकांना सांगितलं होतं ते वरचं बाहेर काढलेलं ते इनसाइड घ्या। भीती तर आहे, कधी कधी पण पडणार। ते पोलावरती आहे बघा तुम्ही वरती जाऊन, इट इज ऑन द पोल ओनली, जस्ट एनी टाइम हेवी रेन एनी टाइम। आता जर भिंत असेल तर ती व्यवस्थित पाहिजे, तुटलेली असली तर कोण पोरं खेळतात काय करतात, त्यांच्या अंगावर पडले तर कोण जिम्मेदार? म्हणून त्यांनी ते प्लास्टर वगैरह केले, ठीक है, आम्हाला काय त्याचा प्रॉब्लम नहीं है आणि त्यांना पण नाही। अभी भी गटर ना साफ किया ये लोग ने? हाँ? हाँ? मेरा साफ नहीं किया, ये 2 घर मिसाल सेलर का साफ करता है, इधर साफ करता है, हम लोग का बीच में साफ नहीं करता है। दीवाल ये ठीक नहीं किया, और थोड़ा दिन वापस गिरेगा बारिश में। संरक्षण भिंत बांधण्याचं काम मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाकडे असलं तरी या संदर्भात जमिनीवर अधिकतर काम झालेलं दिसत नाही। एकूण या सर्व भिंतीच्या गौड बंगालामध्ये 8 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याची माहिती आहे। पण त्याहून धक्कादायक बाब म्हणजे ही संरक्षक भिंत बांधण्याच्या नावाखाली कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी 8 कोटी रुपये लाटल्याचा आरोप होतोच आहे। शिवाय इथल्या नागरिकांनी आपल्या स्वसंरक्षणार्थ पै एकत्र करत वर्गणी जमा केली आणि त्यातून हे अर्धवट काम पूर्ण केल्याचं पाहायला मिळत आहे। या सगळ्या संदर्भात स्थानिकांनी देखील आता आवाज उठवलाय। मागच्या 3 दिवसापासून आपण ह्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, कोणीही आपल्याला उत्तर देत नव्हतं। मात्र तातडीनं आपण आज सकाळी पुन्हा एकदा मुरजी पटेल आमदार त्यांना आणि ज्या माजी नगरसेविका आहेत त्यांचीच पत्नी आहे त्यांना देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। मात्र तातडीनं त्यांनी आता उद्याची ही बैठक लावलेली आहे। मात्र घटनास्थळावरती अधिकारी पोहोचतील असं देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। तत्पूर्वी स्थानिकांना त्यांच्याकडनं काय अपेक्षित आहे हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। मात्र सहकार नगरमध्ये आहे सध्या मी आणि इथलंच महाकाली गुफा परिसरामध्ये 4 ते 5 असे ठिकाण आहे। त्या ठिकाणी नुसतेच हे जे संरक्षण भिंत आहे ते नुसते त्याचा खर्च जो आहे तो कागदावरती दाखवलेला आहे, पण मात्र प्रत्यक्षात भिंत ही कुठेही बांधलेली नाहीये। त्यामुळे स्थानिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल काका, किती वर्षापासून तुम्ही इथे राहतात आणि नेमकी काय अडचण आहे? ज्या पद्धतीत इथे वीज पडली होती आणि त्यानंतर ही भिंत कोसळली, इथे सध्या कुठेही भिंत बांधण्यात आलेली आहे का? मुरजी पटल्यानं थोडंसं काम केलेलं आहे, बाकीचं तसंच राहिलं। मग आम्ही वर्गणी करून काढल्यानंतर मग बाकी जर दिवाळ पडायला आहे, बाकी जे दिवाळ पडायला आलंय, कधी पडेल त्याचा शंका नाही। ते काय कोणी केलं नाही, काय नाही। आम्ही तेव्हा सांगितलं होतं मुरजी पटलांना किंवा सगळ्यांना, पण ते कोणी काय पुढं काहीच केलं नाही। आधी अनेक घटना झालेल्या आहेत, कोण जबाबदार ठरेल? ह्या आधी आपण पाहतोय की संरक्षण भिंत ज्या आहेत ज्या मोडकळीस आल्या होत्या पण त्या बांधल्या गेल्या नव्हत्या आणि दुर्घटना घडली होती। आम्ही म्युन्सिपाल्टीला सुद्धा लेटर दिलेलं आहे, म्युन्सिपाल्टीला सुद्धा कळवलं आहे। म्युन्सिपाल्टीने सांगितलं की प्रायव्हेट बेट आहे, तुम्ही आम्ही करू शकत नाही। मग आम्ही मुरजी पटेलकडे गेलो, मुरजी पटेलने थोडंसं काम केलं प्रायव्हेट आपल्या त्यांच्या स्वतःच्या खिशातून, का ते आमदार हे नव्हते तेव्हा त्यांनी तर मग राहिलेलं काम आम्ही लोकांनी पब्लिक वर्गणी काढून केलं। आता ही सगळी बातमी लोकशाही मराठींना लावून धरल्यानंतर लोकप्रतिनिधींसह प्रशासनही खडबडून जागं झालंय। याविषयी या परिसराचे आमदार मुरजी पटेल यांच्याशी आम्ही संवाद साधला। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे तर ते म्हणतात ही सगळी गांभीर्यानं दखल आम्ही घेतलेली आहे आणि उद्या आपण या घटनास्थळी सकाळी 11 वाजता येणार असून तिथं म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अधिकाऱ्यांनाही बोलावलं असल्याचं मुरजी पटेल स्पष्ट सांगतायत।
मी उद्या त्याची व्हिजिट लावलेली आहे अधिकारी सोबत, कारण माझ्या आधीच्या आमदारांनी काय केलं, किती फंड आणला त्याची माहितीही मागवली आहे माडाच्या अधिकाऱ्याकडून. आणि उद्या मी सकाळी 11 वाजता तिकडे व्हिजिट लावली आहे आणि तिथे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण पेपर सह यायला मी सांगितलेलं आहे. आणि 1 आठवड्यात याच्या सहनिशा मी करणार. मी नवीन आमदार आहे आणि जे आधीचे जेवढे माहिती आहे तेवढी सगळी उद्या मागवलेली आहेत आणि अधिवेशनाच्या आधी सगळं मी क्लिअर करणार आहे. या सगळ्या मुद्द्यावर अजित पवार यांनी काय म्हटलंय ऐकूया. विक्रोळीमध्ये दादा सूर्यानगर आहे, त्या ठिकाणी एकच भिंत जी आहे ती 10 वेळा बांधल्याचं दाखवलंय. 2014 ते 2000 मुंबई म्हाडाच्या वतीनं बांधण्यात आलेली आहे. तुम्ही माहिती दिली, मला त्याची माहिती नाही. मी आता तुमच्याशी बोलून मुंबईला चाललोय. गेल्यानंतर म्हाडाच्या संबंधितांना, वलसा नायर जे कोणी असतील त्यांना बोलून घेतो आणि त्यांना विचारतो. या सगळ्या मुद्द्यांवर सातत्यानं लोकशाही मराठी म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करते, पण अद्यापही अधिकाऱ्यांची अळीमिळी गुपचिळीच आहे. विशेष म्हणजे घोटाळा उघड करणारेही यावर का बोलत नाही हाही मुद्दा आहे. पण लोकशाही थांबणार नाहीये. या संदर्भात अनेक खुलासे लोकशाही मराठी सातत्यानं करणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.